नमस्कार मित्रांनो. खरं म्हणजे आज खरंच खूप आनंद होत आहे की आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत, ते म्हणजेच भारताची आर्थिक राजधानी. तुम्हाला कळालंच असेल, आम्ही आता आहोत मुंबई या ठिकाणी. मित्रांनो, मुंबईबद्दल खरं जर सांगायचं म्हटलं तर श्रीमंतांची राहणी. तुम्हाला अशा गगनचुंबी इमारती बघून याची प्रचिती आलीच असेल की मुंबईमध्ये राहायचं असेल तर खिशात पैसा पाहिजे, हातात जॉब पाहिजे, कोणीतरी कमवणारा पाहिजे. या सर्व गोष्टी जर जुळून आल्या तर नक्कीच मुंबई ही सिटी राहण्यासाठी अतिशय छान सिटी आहे. आपण बघू शकता, आम्ही आज आलेलो आहोत. आम्ही आज टोटल 20 जणं मुंबईमध्ये आलेलो आहे सकाळीच. आणि हे आमचे मित्र, सर्वात आमचे लाडके मित्र, म्हणजेच मनाने अतिशय निर्मळ आणि अतिशय छान असं व्यक्तिमत्व, म्हणजेच देवाशी सूत. आम्ही त्यांना प्रेमानं DRS म्हणतो. आणि बाकी हे आमचे बेड आहे, आमची ही रूम आहे. आणि आमचे काही मित्र बाहेर आहेत. या ठिकाणी आम्ही 3 जण आहोत. अतिशय खूप छान असा फ्लॅट आहे. आम्ही या ठिकाणी टोटल किती रूम घेतल्या सर आपण? वर टोटल 7 टोटल 7, 25 नाही. तुम्ही कुठंतरी हुकताय वाटतंय. हां, आपण टोटल 7 रूम घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपण टोटल 20 जण राहू राहिले, बरोबर? काही आता तुम्ही ही रूम बघू शकता. इथे 1 जण, 3 बेडची रूम आहे. ही 2 आणि या ठिकाणी आपण बघू शकता ही 3री रूम. अतिशय छान असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि नक्कीच अशा वातावरणात राहायला कोणाला आवडणार नाही. पण यासाठी खूप सारा पैसा, हातात जॉब पाहिजे किंवा काहीतरी कमवणारा पाहिजे, काहीतरी बिझनेस पाहिजे. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, मुंबई मेट्रो. हे बघा, मुंबईची मेट्रो आपण बघू शकता या ठिकाणी. खूपच अप्रतिम असं दृश्य आहे. आम्ही आता आहोत सर, आपण किती 13व्या मजल्यावर ना? किती 13व्या. आणि आमचे काही मित्र, काही मैत्रिणी 15व्या फ्लोअरवर आहेत. आम्ही 13व्या फ्लोअर आहोत. मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं जर म्हटलं तर आम्ही काही वैयक्तिक कामानिमित्त आज मुंबई या ठिकाणी सर्वजण आलो आहोत. एक्झामशी रिलेटेड सर्व विद्यार्थी, सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत. उद्या काहींची एक्झाम आहे, काहींची परवा एक्झाम आहे, प्री मेन्स, त्यानंतर आता फायनल स्किल टेस्टसाठी बरेचसे मित्र आले आहेत. आमचं काही जणांचं वेगळं असं काम आहे, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही नक्कीच सांगू काय काम होतं. हे आमचे परममित्र म्हणजेच भारत भिसे सर. नमस्कार. हे पण या ठिकाणी स्पेशल हे खास मुंबई पाहण्यासाठी आले, मुंबईचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचे स्वप्न खूप मोठे आहेत. ते मुंबईमध्ये कोणत्या टाईपचे लोक राहतात, मुंबईमध्ये राहण्यासाठी म्हणजे भविष्यात आपण काय करायला पाहिजे, काय नाही, सर्वात शिकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. त्यांची विचारसरणी फारच उच्च आहे. साधी राणी पण उच्च विचारसरणी जे म्हणतो आपण, ते भारत भिसे सर या ठिकाणी. आणि आमचे ते अतिशय परम मित्र देवाशिष सर आता विश्रांती घेत आहे. आणि आपण बघू शकता हे दृश्य खरंच आपल्याला विचलित करू शकतात. खूपच अप्रतिम सनसेटचा आपण या ठिकाणी तुम्ही सनसेटसुद्धा बघू शकता. त्याच टाईप सनसेट. अरे पण आता टाईम झालायच की, आता टाईम झाला आहे. आता आपण बघू शकता 6:27 आम्ही हे शूट करतोय. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो फुटबॉलचं हे ग्राउंड अतिशय छान आहे. आणि आमचं इथून जर अंतर बघितलं तर आपलं इथून कमीत कमी 800 मीटर अंतर असेल, नाही काही 800, जवळपास 1 किलोमीटरचं अंतर आहे. आणि या ठिकाणी म्हणजे आम्ही ज्या रूममध्ये आहोत ती रूम खरंच त्याने स्पेशल, हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी काच आहे. आणि हे दृश्य, हे व्ह्यू टिपण्यासाठीच अशा प्रकारे हे बनवलेले आहे. हे स्टेडियम म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही तिकीट न काढतासुद्धा पूर्ण मॅच या ठिकाणावरून बघू शकता. अशा पद्धतीचं व्ह्यू आहे. आणि बाकी
मग हे तर मुंबईचं बद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. खूप सारे काम चालू आहे या ठिकाणी. 20 मजली, 25 मजली, 40 मजली, 50 मजली अशाच बिल्डिंग आहे. पण काही सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी झोपडपट्टी आपण बघू शकतो. या बिल्डिंगच्या खाली ही झोपडपट्टी, पत्र्याचे घरं अजून पण काही ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. इकडं मस्जिद, त्याच्या समोर इकडं झोपडपट्टी. आता मी या ठिकाणी 13व्या मजल्यावरून शूट करतोय. आणि हे बघा परत एक मेट्रो आली, आपण बघू शकता मेट्रो. लोकेशन अतिशय सुंदर आहे. अतिशय बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी आनंद देऊन जातात. पण त्यासाठी मित्रांनो खरं सांगतो, खिशात पैसा पाहिजे. पैसा असेल तर सर्व काही आहे. सर्व काही नाही म्हणू शकत, पण पैसा असेल तर खूप काही आहे. हे वाक्य योग्य आहे. कारण पैशाने सर्व गोष्टी मिळत नाही. हे जरी खरं असलं तर पैशाशिवाय बऱ्याचशा गोष्टी होत पण नाही. हे पण तितकंच खरं आहे. हे पण मान्य करावं लागेल. हे तितकंच खरं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता. फक्त आपण सर्व एक मिनटं. आता या ठिकाणी आपण बघू शकता इकडच्या साईडनं पण ही झोपडपट्टी. बाकी तुम्ही गगनचुंबी इमारती या ठिकाणी बघू शकता. खूप सारे या ठिकाणी इकडचं दृश्य आपण बघू शकता. आणि आता मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही कसं आलो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आम्ही सकाळी मुंबईला येण्यासाठी आम्ही सकाळी 2:30 उठलेलो आहे. आणि 2:30 आम्ही 2:30 आम्हाला वैयक्तिक आमचे कामं करायला, सकाळी आंघोळ करायला आम्हाला 3 वाजले. आणि 3:15 आम्ही बसमध्ये बसलो. बसवरून जळगाव या ठिकाणी आलो. जळगाव या ठिकाणी आल्यानंतर आमची ट्रेन होती 4:45. 4 आहे. परत एक मेट्रो, 2 मेट्रो एकमेकीला क्रॉस करत आहे. आमची ट्रेन होती 4:45. आम्ही 4:45 जळगाव या स्टेशनवरून बसलो. आणि त्यानंतर सर्वांकडे AC तिकीट नव्हते, पण स्लीपर तिकिटाची व्यवस्था सर्वांनीच केली होती. काही जणांकडे 2 मित्र असे होते की त्यांना ऐनवेळेस तिकीट न भेटल्यामुळे त्यांनी जनरलचं तिकीट काढणं पसंत केलं होतं. आणि सर्वच मित्र सोबत आलो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही 11:43 आम्ही दादर या स्टेशनवर आलो. दादर स्टेशनवरून आम्ही त्यानंतर अंधेरी या ठिकाणी आलो. आणि अंधेरीवरून एक 20 मिनिटाचा रोड होता. त्यानंतर आम्ही या ठिकाणी मनपाची बस पकडून या फ्लॅटमध्ये आलो. हे बघू शकता आपण विमान मित्रांनो. हे बघा विमान बघू शकता मित्रांनो. आपल्याकडे मोबाईल खूप छान आहे. तुम्ही झूम किती केलं मी बघू शकतो. विमान गेलं आहे आता. पण अशी मुंबई खूप काही सांगायसारखी मुंबई, जीवाची मुंबई. आपला गावाकडचे लोक म्हणतात मी जीवाची मुंबई केली. जीवाची मुंबई म्हणजेच काय तर ऐश मौज मजा. तर मित्रांनो ती म्हण अशीच पडलेली नाही आहे. त्यासाठी ती म्हण म्हणजेच अनुभवातून आलेली आहे. जीवाची मुंबई करणे म्हणजे मौजमजा करणे. त्यासाठी आपल्याला तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं पाहिजे पैसा, पाहिजे तुमच्याकडे जॉब, पाहिजे तुमच्याकडे बिझनेस माइंड, पाहिजे तुमच्याकडे कमवण्याची हतोटी, कमवण्याची शैली. आणि मगच तुम्ही मुंबईमध्ये टिकू शकता, मुंबईमध्ये राहू शकता. अशा पद्धतीने याच ठिकाणी थांबतो. लवकरच नवीन व्हिडिओसह आपल्याला भेटण्यासाठी नक्कीच येऊया. या ठिकाणी एवढंच म्हणेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. कारण सबस्क्राईब केलं तर मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत असते मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा
तुर्तास थांबतो. सर्वांचे आभार. थँक्यू.